Hello everyone, welcome back to Shah Vlogs. So आज रोज काय बोलू मी लेट उठली, पण हा थोडासा लेट उठली बिकॉज मी एडिटिंग करत होती काल डीमार्टवाला ब्लॉग जो तुम्ही काल बघितला असेल आणि खूप छान आहे. आय नो. प्लीज लाईक शेअर अँड कॉमेंट टू दॅट व्लॉग इफ यू हॅवंट वॉच. अँड आता आईने आपल्यासाठी सँडविच केलेलं, म्हणजे आईने माझ्यासाठी सँडविच केलं आणि खूप टाईम झाला आहे मी लोळत बसलेली. मी सगळ्या कॉमेंट्सला रिप्लाय देत होती आणि म्हणजे बघत होती सगळे. लाईक सकाळी हे एक रुटीन असतं की जसा ब्लॉग लाईव्ह गेला आहे तसा म्हणजे मला लिंक टाकायला लागते. आता कसं कमी सबस्क्रायबर्स आहेत, सो दॅट थिंग इज मॅन्डेटरी की व्हॉट्सॲप स्टेटसला टाका, मग परत इंस्टाग्राम दोन्ही अकाउंटवर टाका. सो या बघू. सो ते झालं आहे सगळं. जे पण कॉमेंट्स आलेले 2च कॉमेंट आले आहेत आत्तापर्यंत. आणि ओके, लेट्स सी नाव. मी विचार करते की सँडविचमध्ये तंदूर मेयो टाकून बघूया कसं लागतं. लेट्स सी इफ इट टेस्ट बेटर. इफ डझंट देन आय हॅव टू ईट इट. फेकू नाही शकत. डोंट वेस्ट फूड. लेट्स सी हाव इट टेस्ट. सो गाईज मी ट्राय केला आहे सँडविच विथ तंदुरी मेयो, बट तो जळाला आहे. सो मॉरल ऑफ द स्टोरी आहे की जेव्हा आई देते तेव्हाच खावा, नंतर तुम्ही असे उद्योग कराल आणि मग करपवून टाकाल. पण आता काय करू, मला ते खायला लागणार आहे. सो मी आता हे साईडचे कॉर्नर्स आहेत ते काढून मी ट्राय करेल. बघूया तंदुरी मेयो. आईने ॲक्च्युली थोडा तंदुरी मेयो टाकलेला, मी जेव्हा ओपन करून बघितलं ना तेव्हा थोडं टाकला, पण मी नंतर थोडा जास्ती टाकला. मला तो क्रीमी फ्लेवर हवा होता. सो बघूया कसं लागतंय. तू स्वतः केलं? मी त्यांना तेच बोलली, मॉरल ऑफ द स्टोरी जेव्हा आई देते तुमची तेव्हाच खावा, नंतर परत गरम करायला बघाल मग अशी करपलेलं खायला लागेल. ओ माय गॉड, तुला पुरलं नाही का ते? बाबांनी ठेवलं नाही तुझ्यासाठी? ते त्याच 2 मधले हे आहे ते. म्हणजे परत केलं तू गरम? ओके, चांगलं होतं ना. थोडस तंदूर मेयो टाकलंय त्याच्यामध्ये, मग परत टाकला. थोडीशी टेस्ट येत असेल ना. आता हा खोबऱ्याचा बाईट खाल्लं ना, कोपरा, तर एवढं काय समजलं नाही. आता मधला घास खाऊन बघ. चटणी पण आहे, हिरवी चटणी, पुदिना चटणी पण आहे बघ. कसं आहे? मस्त ना. गाईस तंदुरी मेवा पण टाका आणि सगळं टाका. एकदा सँडविचवर पण आपण व्हिडिओ बनवू. गाईस मस्त आहे. आता मी नीट खाते, मला मोबाईल पकडायला होत नाही कारण आपल्याकडे अजून ट्रायपॉड नाही. सो आय एन्जॉय दिस. सो गाईस आता वाजले आहेत 4 आणि मला खूप भूक लागली आहे परत. तसे तर मी जेवलेली आज होतं कढी भात आणि वालाची भाजी, पण मला तरी भूक लागली. सो जे आपण काल घेतलेलं मसाला फ्राईज, मी नॉर्मल फ्राईजच ट्राय केलेत, कधी मसाला फ्राईज नाही केलेत मी. मकेनचेच आहेत मसाला फ्राईज पेपर क्रंच, तर ते ट्राय करून बघूया विथ द. आता करंट फेवरेट इज माय तंदुरी मेयो, बट इवन वी हॅव शेजवान चटणी. सो लेट्स सी कसं बनतं. आता प्रॉब्लेम झाला आहे की मी कढई छोटी घेतली आहे, ही बघून कढई छोटी घेतली आणि फ्राईज आहेत एवढे मोठे. पण आता ते गरम पण झाले तिला, आता मला वैताग आला. म्हणून मी काय करणार आहे, मी हे असं बेटर वाटले असते मोठे, पण आता मी तुकडे करून मी आता तुकडे करून टाकणार आहे. बघा तुम्ही, हे नॉर्मलच आहेत. थोडा असं येतोय पेपरचा वास, पण असं एकदम काय मसाला फ्राईज टाईप काही वाटत नाही आहेत
झूम पण होत नाही, पण ठीक आहे, चांगले असतील वाटतं. स्मेल पण म्हणजे सिमिलरच आहे, काय एवढं फॅन्सी नाही मसाला आहे, टेस्ट होते. म्हणजे जे ते मसाला फ्राईज आहे, मसाला फ्राईज जसं लिहिलं आहे तिथे, तिथं काय मसाला नाही, ब्लँड आहे. एवढं किंतूसं पण काय स्पायसी नाही. आणि तुम्ही म्हणजे मला वाटलेलं की शेजवान चटणी असेल, बट शेजवान चटणी नव्हती. सो मी तंदूर मेयो सोबतच खाते. बट नॉर्मल म्हणजे सॉल्टी फ्राईज आणि याच्यात मला तर काहीच डिफरन्स नाही वाटत आहे. कोणते पण घ्या सिमिलर होते. ओके, पण तंदूर मेयो सोबत चांगले लागतात. ओके, यू कॅन ट्राय. Guys, I am thinking की लाईक मी आता रेग्युलरली वॉकला जाऊ फॉर 1 hour. 1 तास मी रोज वॉकला जाणार आहे आणि PHलाच जाईल बघते. सो जर मी दिसली तर मला नक्की भेटा. तुला काय बोलायचं आहे ब्लॉगमध्ये? हाय गाईस, मी पण अशीच होती आधी, पण आता मी जरा झाली आहे. सबस्क्राईब करा. थँक्यू. गोंडू आहे आमची ती, प्लीज. गाईज, इथे तुम्हाला माहितीच असेल शंकराचं मंदिर आहे. एवढ्या पुढे आलो आहे आम्ही, तर आम्ही तिथे जातो आहे. तुम्हाला माहीत नसेल तर इथे नक्की या, दाखवते तुम्हाला. हिडन आहे काय बोलते? अरे अजून कोणाला एवढं माहिती नाहीये, नवीन नवीन ओपन झालंय. नाही ना, काय भारी व्ह्यू आहे बघ इथे, पण खाली कचरा. खूप चांगलं वाटतं ते. पीसफुल वाटते ते. बट हे बघा, मी दिसत नसेल, बट जर तुम्ही इथे येत आहे तर प्लीज घाण नको करून जावा. काही गार्बेज असेल तुमचा, कचरा वगैरे प्लीज इथे नको टाका. खूप चांगली जागा आहे. सो ट्राय टू कीप इट क्लीन गाईज. आय एम बॅक अगेन गाईज. नॉट सो एनर्जेटिक आय नो, बिकॉज खूप जास्त चालली आहे मी. आज फर्स्ट टाईम माझे 10,000 स्टेप्स कंप्लीट झालेत अँड खूप हॅपी आहे मी. अँड आय होप सो लाईक हे मी कंटिन्यू करू. की आता मला थोडंसं बारीक व्हायचं आहे. मी शुगर लाईक मी विचार केला आहे की मी शुगर कट करेल आणि बाहेरचं कमी खाईल. जर फूड कोलॅब वगैरे काही आलं तर मी थोडंच खाईल, ओव्हर इटिंग नाही करणार. थँक्स फॉर वॉचिंग अँड यू नो द ड्रिल नाव. लाईक, शेअर, कॉमेंट अँड subscribe to my channel. Bye bye.